टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल. युक्रेनने नुकतेच रामबान गेट आणि रामपार्टल पुरस्कार कोठे दिला आहे? योग्य उत्तर असणार आहे अमृतसर. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 3ऱ्या क्रमांकावर. भारतात महागाई दर किती टक्के आहे? 5.6%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? योग्य उत्तर असणार आहे राजस्थान. किती आहे? 146 कारागृहाची संख्या आहे. (2023) या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? योग्य उत्तर असणार कोणत्या भाषेतील? उर्दू भाषेतील. त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे. जाहीर झालेल्या LEADS रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू. प्रतिष्ठित FIH पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया. नुकताच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे केरळ. दोन दिवसीय आदिवासी केंद्रीय कार्यक्रम इत्यादी व्याख्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे? योग्य उत्तर असणार आहे अर्जुन मुंडा. बँक ऑफ बरोडाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारत महागाई दरात किती टक्के आहे? 5.6%. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक
कारागृहाची संख्या आहे? योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य आहे? राजस्थान. 2023 या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे बांगलादेश, भारत.